नमस्कार मित्रांनो. जे काल लोक गेले त्यांना वाटलं की आपण पण दारू सोडा, त्यांचं मनापासून आभार, खूप खूप आभार. त्यांना पण असं वाटलं की आपण दारू सोडायला पाहिजे. मी नाव नाही घेत, पण आमच्या गावात जो मुलगा बापाशी बोलत नव्हता, आज ते दोघं बापले का एका ठिकाणी बसून गप्पा करतात. आणि ज्या नवरा बायकोत कंटिन्यू भांडण व्हायचे, आज दोघं नवरा बायको प्रेमाने राहतात. तर हे पण खूप खुशी वाटते मला. विचार करा भावांनो, दारू सोडून आपण नफ्यात गेलो की घाटात गेलो. आपल्या घरात सुख आहे की दुःख आहे तुम्ही पाहू शकता. देवी मातेचे खूप खूप आभार मानतो की ज्या देवी मातेनं आमच्या गावात आणि कित्येक लोकांच्या घरात सुख आणलं. त्या देवी मातेमुळेच आज सगळ्या लोकांची दारू सुटवली. अशी काय धागा बांधल्यानं म्हणजे कोणी दारू सुटते का? एक नॉर्मल गोष्ट आहे. धाग्यात एक पॉवर आहे, त्या देवीचा आशीर्वाद आहे. पुन्हा सगळ्या किती लोकांनी दारू सोडून राहिले. मी नाव नाही घेत, खेळातले मुख्य जे भाऊ आहेत त्यांनी उठून उभं केलं. आज त्यांच्यामुळे घरात कित्येक लोकांच्या घरात सुख आहे. आणखी वानखेडमध्ये पण एका मारवाडी माणसानं पूर्ण वानखेड बदलून टाकलं. आज त्या माणसांनी दीड ते 2 लाख रुपये स्वतः पैसे खर्च करून स्वतःच्या पैशाने गाडीचं भाडं भरून लोकांनी तिथे नेलं. त्यांचं पण खूप खूप आभार. आणि वानखेडमध्ये जे महापुरुष होते एमपी मधले, त्यांना आणून डीजे लावून सत्कार केला. हे सगळ्यात मोठी गोष्ट. असं काही नाही असणार ना त्या माणसामध्ये. डीजे लावून पण त्या गावात सरगत काढली त्या माणसाची. तर धन्य, कोटी कोटी प्रणाम त्या महाराज भावांना. अशीच आनंदित राहा. व्यसन हे तुम्हाला आणखी हानीच देणार आहे, त्यात नफा कुठलाच नाही. जर हे दारू सोडायचं असणार तर तुम्ही खिरोळा गाव संग्रामपूर तालुक्यामध्ये येते, बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. इथं येऊन तुम्ही आमच्या गावातल्या जे लोक गेले त्यांना भेट देऊ शकता. नाही जर ती भेटले तर मला पण तुम्ही भेट देऊ शकता. दारू सोडून टाका भावांना. घरात सुख नाही दुःखच येणार आहे. आपल्या भांडणं, आता मी माझं उदाहरण देऊ शकत नाही. आणि हो भावांनो, जे लोक एमपी मधून धागा हातात घालून आले त्यांना एक विनंती आहे की दारूचा विषय तर येणारच नाही मनात तुमच्या. मी गॅरंटी घेतो की देवीची एवढी पॉवर आहे की तुमच्या मनात पण येणार नाही. पण काही बावळट असे लोक आहेत की ते देवीसोबत टक्कर घ्यायची कोशिश करू राहिले. तर शक्य समजा टक्कर घेऊ नका. एक तर दारू सोडायचं नसणार तर जाऊ नका, कारण की देवीची पॉवर एवढी भारी आहे की आणखी 2 माणसांनी दारू प्यायची कोशिश केली तर आज ते अकोल्यामध्ये भरती आहेत. तर म्हणून तुम्हाला विनंती आहे भावांना, सोडत नसणार, इच्छा नसेल सोडायची तर सोडू नका, घरीच राहा. विनाकारण 5,000 रुपये खर्च काही करू नका, कारण 5,000 जावं लागणार आहे. तर शक्यतो जाऊ नका लागलं. पण टक्कर घेऊ नका देवीसोबत. देवात आणि माणसात खूप फरक पडते. म्हणून देवाची टक्कर घेऊ नका. सोडत नसेल तर जाऊ नका, विनंती आहे भावा. दारू सोडायला जात असणाऱ्या सर्व गाड्यांना सरकारी कर्मचाऱ्यांनी सहायता करावी, जेणेकरून आजचा युवा बदलणार, म्हणजे देश बदलेल आपला. ते सहकार्य करा. सगळं पोलीस लोक, कर्मचारी, सगळे नेते, सगळ्यांनी विनंती आहे की याच्यात आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून आपला देश बदलला म्हणजे सगळे हे चांगलं होणार. विनंती आहे सगळ्या सहकारी कर्मचाऱ्यांना.